बरं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वागत आहे. येस, परत आपण आपला नेक्स्ट व्हिडिओ पण पटकन घेऊया. सो फोर्थ लेसन झालं. फोर्थ लेसनमध्ये आपण बघितलं काय काय की सॅक्रेड ग्रू, जाधव मोले, पेंग, ते वेगवेगळ्या टाईप्स ऑफ स्पीशीज म्हणजे क्रिटिकली इंडेंजर्ड, वल्नरेबल, इंटरमिडिएट स्पीशीज आहे ना, एक्सटेंट स्पीशीज हे येऊ शकतं किंवा वेगवेगळे फ्लोचार्ट्स आहेत, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स हे सगळे काही. टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये तुमचं थर्मल पॉवर प्लांट येऊ शकतं, न्यूक्लिअर पॉवर प्लांट येऊ शकतं, हायड्रो इलेक्ट्रिसिटी येऊ शकतं, म्हणजे हे येऊ शकते हायड्रो इलेक्ट्रिसिटी. नंतर गॅस तेवढं विचारणार नाही, पण टर्बाईनमध्ये तुमचं आपलं थर्मल आहे, हायड्रो इलेक्ट्रिसिटी आहे, नंतर न्यूक्लिअर आहे, दॅन सोलार एक आहे. फक्त लक्षात ठेवा टुवर्ड्स ग्रीन कसे लिहाल तुम्ही. फर्स्ट ऑफ राईट अ डेफिनेशन, दॅन फ्लो चार्ट, मग त्याची स्कीमॅटिक डायग्राम, मग त्याचं एक्सप्लेनेशन आणि मग त्याचे प्रोज आणि कमी ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हे येऊ शकतं. ओके, सो सोलार एक येऊ शकतं किंवा सोलार थर्मल पॉवर प्लांट बदले येऊ शकतं ते एक. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये पहिले ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन सगळं करून जा. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजेच काय की लाईक तुमचं आहे ना ते टिश्यू लेवल है ना, नंतर आपण शकतो टिश्यू लेवल झालं, नंतर म्हणजे सेल लेवल काय ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, नंतर मग सिमिट्री, नंतर टाईप्स ऑफ कॅव्हिटी, टाईप्स ऑफ जर्म लेयर्स, नंतर टाईप्स ऑफ सेगमेंटेशन, हे तर तुम्ही लर्न कराच. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं तुमचं मॉल्युस्का, नंतर अर्थ्रोपोडा, पोरीफेरा, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, क्लासेस सगळे वाचून जा, इझी येते. आणि ते कसे कुठच्या प्रकारे आपण त्यांना क्लासिफाय करतो. आणि त्याचं पण बरंचसं जे काही टेक्स्टबुकच्या खालचं आहे, ऑब्जेक्टिव्ज आहेत तुमच्या, वेगवेगळ्या पब्लिशरचे बुक्स तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्स आहेत ते सगळं करून जा. देन आहे आपलं लेसन मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये तुमचं ते चीज प्रोडक्शन, ओके, चीज आहे, नंतर मग आपण म्हणू शकतो चीज प्रोडक्शन कसं आहे ते करून जा. ओके, नंतर ते झाल्यानंतर मग अजून वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत. सीवेज ट्रीटमेंट प्लांट एक आहे, बायोगॅस प्लांट आहेत, ते एक सगळे क्वेश्चन एकदा बघून जा मायक्रोबायोलॉजीमध्ये. नंतर वेगवेगळे तुमचं ते टेबल्स आहेत बघा मायक्रोबायोलॉजी ह्याच्यामध्ये बरेच ह्याच्यामध्ये टेबल्स आहेत. कोकोआ पावडर किंवा जे काही विटॅमिन्स आहेत किंवा अँटीबायोटिक्सचं म्हणजे जे आहेत त्याचं जे फ्लोचार्ट्स आहेत किंवा टेबल्स आहेत त्याचं बॅक्टेरियाचं नाव दिलेत, तर ते एकदा बघून जा कारण ते येऊ शकतं. ओके, तो एक बघून जा. नंतर मायक्रोची डेफिनेशन काय हे एक सगळं. सेल बायोलॉजी सेल बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुमचं टिश्यू कल्चर, वेगळ्या प्रकारचं टिश्यू कल्चर काय, ॲप्लिकेशन, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस, ओके, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल काय, किंवा लाईक एक्झाम्पल आपण म्हणतो बीटी म्हणजेच काय बॅसिलस तुरेंजिनेसिस हे येऊ शकतं, किंवा RDNA टेक्नॉलॉजी काय आहे. तर ह्याच्यावरती क्वेश्चन्स ते बघून जा. सोशल हेल्थ तुम्हाला एक जनरलाइज क्वेश्चन होती की सोशल हेल्थ म्हणजे काय. तर पहिलाच एक चार्ट आहे बघा की लाईक पार्क्स असतील त्याच्यामध्ये काय काय काय, किंवा अल्कोहोल ॲडिक्शन असेल ते कसं सोडू शकतो, ड्रग ॲडिक्शन, अल्कोहोल ॲडिक्शन, किंवा मोबाईलचं ॲडिक्शन असेल, किंवा सेल्फी हल्ली कुठेही घेतात ते कसं आहे, मग त्याला स्ट्रेसला रिलीज करणे काय काय. तर बाबा लाफिंग क्लब आहे, किंवा कसं हॉबीज वेगवेगळ्यामध्ये आपण इंडल्ज होऊ शकतो आपल्या वेगवेगळ्या हॉबीजमध्ये फॉर रिलिव्हिंग द स्ट्रेस. किंवा स्ट्रेस म्हणजेच काय, किंवा फिजिकल काय म्हणू शकतो काय काय फॅक्टर असतात स्ट्रेससाठी आपण म्हणू शकतो, किंवा घरी किंवा शाळेमध्ये काय, किंवा मुलांना काय स्ट्रेस असतो हे सगळे, किंवा स्कॉलरशिप वेगवेगळ्या कुठच्या असतात, किंवा स्ट्रेसला कसं मॅनेज करू शकतो, हे असे लॉजिकल क्वेश्चन येऊ शकतात. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुमचं ते NDRF करून जा. वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल्स आहेत बघा, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, हे करून जा. NDRF फर्स्ट एड किट काय असतं, मॉक ड्रिल काय असतं, मॉक ड्रिलबद्दल विचारू शकतात, मॉक ड्रिल काय. नंतर टाईप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर, त्याचे एक्झाम्पल आहेत. तो एक पण एक फ्लोचार्ट आहे बघा, नॅचरल काय, मॅनमेड काय, बायोलॉजिकल काय, हे सगळं येऊ शकतं. नंतर मग काय काय प्रिकॉशन घेऊ शकता डिझास्टर न होण्यासाठी, आणि डिझास्टरनं कमीत कमी वेळी काय काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्याल, किंवा काय काय कंट्रोल मेजर्स करणं गरजेचं आहे हे घेऊ शकतो. ओके, डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं, टाईप्स ऑफ डिझास्टर काय असतं, NDRFची टीम काय करते, ओके, स्टेट लेवल सगळ्या लेवल्सवरती कसं ऑथॉरिटी काम करते, हे सगळे असे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, सो दीज आर द सम एक्सपेक्टेड ऑर वी कॅन से इम्पॉर्टंट क्वेश्चन विच माइट आस्क इन युअर बोर्ड्स एक्झामिनेशन. सो ऑल द very best guys and do best, and my best wishes are always with you. So stay tuned, stay happy. Yes, all the very best. Bye bye, take care.